मग माझ्या मागणी आहे फक्त मला मग पोट पाणी चालाय पुरतं काहीतरी भेटायला पाहिजे महिन्याच्या महिन्याला असं. म्हणजे मला कामं होत नाही एकटा, मग कसं करणार थोडंफार भेटत मग पोट चालन बा असं. मागणी काही नाही. आता ह्या बा माझं तर काय माहिती, आता गेलं आयुष्याचं माझं काय राहिलं, तर माझं 60 वर्ष वय चालू आहे. आता पुढे चालून समजा माझं समजा कमी जर झालं तर या मुलांनी कसं जगावं, यांनी काय करायला पाहिजे, कोणाच्या आधारानं राहायला पाहिजे, याला काहीतरी सरकारी थोडीफार मदत भेटायला पाहिजे बुवा. अपंगाबदली काहीतरी म्हणजे सहकार्य केलं तर त्याचं 2 पायावर तो उभा राहील बा, असं माझा अंदाज आहे. आता मी आहे तर त्याला पोषेल, पण माझं समजा जर कमी जर झालं तर मग उद्या मुलाची कशी परिस्थिती होणार. नमस्कार, मी राहुल जेजुरकर. माझ्या शेतीजवळच साहेबराव दामू पवार आणि त्यांचा मुलगा सोमनाथ साहेबराव पवार हे दोघं राहतात. दोघांची स्थिती अशी आहे की हे दोघंच आहेत, कुटुंबामध्ये तिसरी व्यक्ती नाही. आणि साहेबराव दामू पवार यांचं वय साधारणतः 64 वर्ष वय आहे आणि सोमनाथचं वय साधारणतः 25 वर्ष वय आहे. पण त्यांच्या दोघांकडे आधार कार्ड नाही आहे. त्यांना एक अपंगाचा भत्ता मिळावा, तो निराधार भत्ता, त्यासाठी मी प्रयत्न केले. मी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की याच्यासाठी आधार कार्ड लागेल आणि आधार कार्ड तुम्ही अगोदर काढून घ्या. तर आधार कार्ड काढण्यासाठी वेगवेगळ्या राहुरीला गेलो. तिथं आधार कार्ड आता 18 वर्षाच्या पुढच्यांचे बंद आहे म्हणून सांगितलं. ते नगरला चालू आहे, नगरला जा. नगरलाही गेलो, पण नगरला कलेक्टर कचेरीलाही तिथं गेलो. अगदी उपजिल्हाधिकारी साहेबांना मी समक्ष भेटलो. तिथं सुद्धा त्याचं आधार कार्ड हे बंद आहे, लवकरच चालू होईल, पण त्याला साधारणतः एक 8-10 महिने झाले तरी आधार कार्ड चालू झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे यांना निराधार भत्ता दोघांनाही तो मिळून देता आला नाही. मी प्रयत्न केले परंतु त्याला काही यश आलं नाही. आणि म्हणून आता पुन्हा एकदा शासनाकडे नम्र निवेदन आहे, नम्र मागणी आहे की या निराधार व्यक्तींना आणि हा दिव्यांग व्यक्ती आहे, या दिव्यांग व्यक्तीला काहीतरी एक भत्ता त्याला मिळावा आणि त्याला एक चरितार्थाचं साधन योग्य ते मिळावं, यासाठी शासकीय पातळीवर माननीय तहसीलदार साहेब आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष द्यावं आणि शासनाच्या योजना यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. पूर्ण नाव काय तुमचं? साहेबराव दामू पवार, राहणार संक्रापूरचे तुम्ही? राहुरी तालुक्यात. आणि मुलाचं काय अडचण आहे? म्हणजे हेच मग ते जाते काहीतरी त्याला पण आधार कार्ड जर निघलं समजा त्याचं, तर त्याला तुमच्या सरकारकडून काहीतरी थोडं यावाचा भेटले पाहिजे बुवा. किंवा म्हणा त्याचा महिना डोल फेल काहीतरी भेटले पाहिजे बा. आता मी आहे तर मी त्याला पोचेल, समजा मी मेल्यानंतर समजा मग त्याला काय बिन आधारित झालं शेवटी. मी त्यांना घेऊन वेळोवेळी फिरू शकत नाही, तरी पण मी प्रयत्न केले, पण त्याला काही यश आलं नाही. मी अगदी तहसील कार्यालयामध्ये गेलो, नगरच्या कलेक्टर कचेरीला गेलो, आधार केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहिले, इथं चालू आहे तिथं पहा, पण ते काही मिळालेले नाही. तर माझी ही तहसीलदार साहेबांना आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे की आपण स्वतः यावं, शासकीय योजना ह्या जनतेपर्यंत स्वतः पोहोचवाव्यात आणि त्याला याचा लाभ द्यावा. कारण हे खरे गरजू आहेत, यांना कुपनही नाही आहे आणि त्याच्यामुळे यांना तो सुद्धा आजार नाही, राहायला सुद्धा त्यांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. मी त्यांना स्वतः माझ्याकडे राहायची निवारा म्हणून सोय दिली, कारण त्यांचं छप्पर गळत होतं, त्यांना राहण्याची व्यवस्था नव्हती, म्हणून मी इथं त्यांना आणलेलं आहे. आता इथं राहतात आणि जिथं कामधंदा मिळते तिथं ते कामधंदा फक्त वडील साहेबराव पवार करतात, पण मुलगा मात्र काही करू शकत नाही. तर माझी विनंती आहे की शासनानं इथं स्वतः लक्ष घालून यांना शासकीय योजनेचा लाभ द्यावा. धन्यवाद. तुमच्या कुटुंबात किती माणसं आहेत? आमच्या कुटुंबात आम्ही दोघं एक आणि गावात एक मुलगी, ते उलसक झोपलं करून सफर करून तिथं राहते. ते माझी मोठी मुलगी. तुम्ही कुठं राहता आता? आम्ही तिथं आता ती मुलगी वारली पण गावातच होतो. नाही, आता काय तुमची राहण्याची सोय? तिथं काय नाही, असं 4 वर्षाच्या मेढे रावलेली, त्याच्यामुळे असं सरांकडून कागद न्याला आणि तो कागद वरून टाकून द्याला, कागदच आहे फक्त ते, त्याच्या पादर सुटून नाही, काही नाही, काहीच नाही, असं दरवाजा नाही, काही नाही, दरवाजा. मग तुमची जेवणाची काहीच व्यवस्था नाही? जेवणाची काही व्यवस्था नाही. भाऊ म्हणे भाऊ आता तुझी मुलगी काय माझी मुलगी काय 2 दिवस आमच्याकडे खा प्या राहा, कुठं काम धंदे करतो. आता तुम्ही आणि तुमचा हा मुलगाच आहे का फक्त? हा. आणि याचं वय किती आहे आता मुलाचं? वय आता तरी काय 25 वय? 25 वर्ष वय आहे त्याचं. बापर हा हे काढलंय. काढलं का? हा, मतदान कार्ड. हा, मतदान कार्ड केलं का? मतदान कार्ड. सोमनाथ, किती झालं शिक्षण तुझं? शाळेत गेलोच नाही असं होतं, त्याच्यामुळे गेलोच नव्हतं शाळेत. तुला आता आधार कार्ड आहे का? आधार कार्ड नाही. मग शासनाची काही मदत मिळाली का तुला? काहीच नाही. काहीच नाही? मग आता काय करायचं तुला? शासनाकडून काय पाहिजे? काय नाही, मला असं महिन्याला म्हणजे थोडेफार पैसे भेटले पाहिजे, म्हणजे मला पोट चालन असं. तसं मला कामं नाही होतं, काहीच नाही, हे असं आहे. मग त्याच्यामुळे पुढं काम करणार मी. आता डोळे
मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या संक्रापूर या गावामध्ये सध्या आपण आलेलो आहोत आणि शासन आपल्या दारी ही काही जी शासनाची स्कीम आहे, शासनाची जी भूमिका आहे ती कुठंतरी या ठिकाणी कमी पडताना आपल्याला या संक्रापूरमध्ये आढळून येत आहे. माझ्यासोबत माझ्या पाठीमागं बसलेले साहेबराव दामू पवार हे आदिवासी समाजातील व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा चिरंजीव सोमनाथ माझ्या डाव्या बाजूला बसलेला आहे आणि माझ्या शेजारी जेजूरकर सर म्हणून या ठिकाणी आपल्यासोबत आत्ता आहेत. या जेजूरकर सरांनी या पवार कुटुंबाला या ठिकाणी आश्रय दिलेला आहे आणि यांची कहाणी या ठिकाणी जेव्हा मला दूरध्वनीवरती जेजूरकर सरांकडनं समजली त्यावेळेस मला इथे आल्याशिवाय राहवलं नाही. खरं म्हणजे खूप वाईट वाटतं अशा घटना जेव्हा आपल्या समोर कुठंतरी पाहायला मिळतात, आढळतात. तर अक्षरशः हा साहेबराव पवारांचा चिरंजीव जो सोमनाथ आहे त्याचं वय जवळपास 25 झालेलं आहे आणि त्याच्यासाठी एक आधार कार्ड फक्त मिळावं म्हणून हे जेजूरकर सर गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना शासकीय यंत्रणेकडनं कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी सहकार्य मिळत नाही आहे. साहेबराव पवारांचं म्हणणं आत्ताच आपण ऐकलं की जर माझ्या घरामध्ये आता स्त्री कुणीही राहिलेली नाही आहे. माझी मुलगी होती भाकरी घालायला, तर तिचाही एक आठवडाभरापूर्वी या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि आता घरामध्ये खायची परिस्थिती एकदमच बिकट आहे. घराला साधा छतसुद्धा या ठिकाणी राहिलेलं नाही आणि जेजूरकर सरांनी आश्रय दिल्यामुळे किमान या ठिकाणी त्यांना आत्ता डोक्यावरती काही दिवसासाठी छत आहे. साहेबरावांचं म्हणणं आहे मी दगावल्यानंतर माझ्या मुलाचं काय होईल सांगता येत नाही, कारण त्याला आधार कार्ड नसल्यामुळे शासनाच्या ज्या काही शासकीय योजना आहे त्या या ठिकाणी मिळत नाही, त्याच्यापासून तो वंचित या ठिकाणी राहत आहे. तर या निमित्ताने राहुरीचे तहसीलदार साहेब असतील, नगरचे जिल्हाधिकारी साहेब असतील यांना अत्यंत नम्रतेची विनंती आहे की शासन आपल्या दारी ही जी काही योजना आहे तर त्याप्रमाणे कृपया आपण या ठिकाणी अशा ज्या काही घटना आहेत, अशी जे व्यक्तिमत्व आहेत की आपण हा कधी स्वतःहून तहसील कार्यालयाला अप्रोच होऊ शकत नाही, तिथपर्यंत येऊ शकत नाही. आत्ता मी त्याला बघितलं की तो अक्षरशः भिंतीला धरत चालतो आहे. त्याला अत्यंत कमी दृष्टी आहे, म्हणजे जी नाही म्हटलं तरी चालेल. 99% तो जवळपास सत्ता अंध आहे. त्याला अंध प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी मिळू शकत नाही आधार कार्ड नसल्यामुळं. आधार कार्ड नसल्यामुळे त्याला त्याचं कुपनही मिळालेलं नाही. म्हणून शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजनांपासून हे कुटुंब आत्ता वंचित आहे आणि त्यांना ज्या शासनाच्या योजना आहेत, त्याला दिव्यांगाच्या योजना असतील किंवा शासनाच्या तुमच्या रेशन कार्डवरच्या ज्या योजना असतील, ह्या जर मिळायच्या असतील तर त्याला आधार कार्ड आत्ता तातडीनं या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि कुणीतरी या ठिकाणी त्यांना तहसील कार्यालयामध्ये सांगितलं की 21 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी आधार कार्ड देण्याची सुविधा नाही. तर ह्या बाबतीतल्या ज्या काही नियम अटी आहे ह्या शिथिल करणं शासनाने आत्ता तातडीनं गरजेचं आहे आणि अशा घटकांना या ठिकाणी आपल्यासोबत सामावून घेणं गरजेचं आहे. अन्यथा यांना भिक्षा मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि म्हणून कुणीही अशा पद्धतीने अन्नापासून वंचित राहू नये. अन्न, वस्त्र, निवारा या ज्या काही मूलभूत 3 गरजा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याच्यामधील अन्न ही सगळ्यात मूलभूत गरजेचं आत्ता त्यांना मागणी आहे त्यांची, तर ती आपण या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे. तहसीलदारांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. कुणीतरी व्यक्ती या ठिकाणी पाठवून यांची व्यवस्था या ठिकाणी तातडीनं होणं गरजेचं आहे. अंध व्यक्तीला या ठिकाणी घेऊन फिरणं सातत्याने वेळोवेळी प्रत्येकाला शक्य नाही आहे. म्हणून येथील जो कोणी तलाठी असतील, जे कोणी शासन यंत्रणेचे ग्रामसेवक असतील, त्यांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र शासनाला या निमित्ताने विनंती आहे की आपण या ठिकाणी तातडीनं आपली यंत्रणा पाठवावी आणि या व्यक्तीला या ठिकाणी आधार द्यावा. या विनंतीसह मी आप्पासाहेब ढूस आपल्या सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र करतो. थांबतो. धन्यवाद.